मंडळी, कल्पना करा, एका छोट्याशा गावात दरवर्षी काही रात्री अचानक आकाशातून पक्षी खाली पडू लागतात. ते थेट झाडांवर, घरांवर, रस्त्यांवर आदळतात. काही पक्षी जिवंत असतात, काही मृत, आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे पक्षी स्वतःहून प्रकाशाकडे उडत येतात, जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना मृत्यूकडे खेचत आहे. हे ऐकून तुम्हाला एखाद्या हॉरर चित्रपटाची कथा वाटेल, पण नाही. भारतात खरंच एक अशी जागा आहे जिथे हे रहस्यमय दृश्य आजही पाहायला मिळतं. त्या गावाचं नाव आहे जतिंगा. आसामच्या डोंगरांमध्ये लपलेलं एक छोटंसं गाव, पण जगभरात ते ओळखलं जातं एका भयानक रहस्यामुळे, पक्ष्यांच्या आत्महत्येच्या गावामुळे. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या काळात, विशेषतः काळोख्या आणि धुक्याने भरलेल्या रात्री, जतिंगामध्ये काहीतरी विचित्र घडतं. रात्री साधारण 7 ते 10 या वेळेत अचानक आकाशात गोंधळ उडतो. अनेक पक्षी विचित्र पद्धतीने खाली झेपावू लागतात. ते सरळ गावातील दिव्यांकडे येतात. काही इतके गोंधळलेले असतात की थेट झाडांवर धडकतात. काही जमिनीवर कोसळतात. पण प्रश्न असा आहे की हे पक्षी असं का करतात? खरंच ते आत्महत्या करतात का, की यामागे काही अजून मोठं आणि काळोखात लपलेलं रहस्य आहे? स्थानिक लोकांच्या मते जतिंगाच्या जंगलांमध्ये काही अदृश्य शक्ती आहे. अनेक वर्षांपूर्वी गावकऱ्यांना वाटायचं की या रात्री वाईट आत्मे पक्ष्यांच्या रूपात आकाशातून खाली येतात. त्यामुळे काही लोक घाबरून घराबाहेरही पडत नव्हते. धुक्याने भरलेलं वातावरण, अंधार, जंगलातून येणारे विचित्र आवाज आणि अचानक आकाशातून पडणारे पक्षी. विचार करा, त्या काळात हे दृश्य किती भयानक वाटत असेल. हळूहळू या घटनेची बातमी जगभर पसरली. वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी या रहस्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक संशोधक जतिंगामध्ये गेले. त्यांनी रात्री निरीक्षण केलं, पक्ष्यांच्या हालचाली पाहिल्या, आणि मग काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. सर्व पक्षी आत्महत्या करत नाहीत. खरं तर हे पक्षी दिशाभूल होतात. जतिंगा डोंगराळ भागात आहे. त्या काळात जोरदार वारे, पाऊस आणि दाट धुके असतं. अनेक पक्षी स्थलांतर करत असतात, पण खराब हवामानामुळे त्यांची दिशा चुकते, आणि जेव्हा त्यांना खाली गावातील प्रकाश दिसतो, ते त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. पण इथेच रहस्य अजून गडद होतं. कारण जगात अनेक ठिकाणी धुके आणि प्रकाश असतो. मग अशी घटना फक्त जतिंगामध्येच एवढी प्रसिद्ध का झाली? काही संशोधकांचं म्हणणं आहे की जतिंगाचा भौगोलिक भाग, डोंगरांची दिशा आणि वाऱ्यांचा वेग हे सगळं मिळून पक्ष्यांच्या मेंदूवर विचित्र परिणाम करतं. त्यामुळे ते गोंधळून जातात आणि थेट प्रकाशाकडे झेपावतात. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे हे पक्षी फक्त काही विशिष्ट रात्रीच खाली पडतात. प्रत्येक रात्री नाही, आणि फक्त काही प्रकारचे पक्षीच या घटनेत सापडतात, जणू निसर्ग स्वतः काहीतरी गुपित लपवत आहे. एका संशोधकाने तर असं म्हटलं होतं की त्या रात्री पक्ष्यांच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. ते जणू मृत्यूकडे उडत नव्हते, तर कुठल्या तरी अदृश्य सापळ्यात अडकले होते. आजही जतिंगामध्ये या काळात लोक दूरवरून येतात. काही जण विज्ञानावर विश्वास ठेवतात. काहींना अजूनही वाटतं की या जंगलांमध्ये काहीतरी अलौकिक आहे. कारण विज्ञानाने अनेक उत्तरं दिली, पण अजूनही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. आणि विचार करा, जर हे फक्त दिशाभूल असेल, तर पक्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात नेमक्या त्याच जागी का येतात? का फक्त काही रात्रीच हे घडतं? आणि का आजही या घटनेकडे पाहताना लोकांच्या अंगावर काटा येतो? कदाचित जतिंगाचं रहस्य अजून पूर्णपणे उलगडलंच नाही. तर तुम्हाला काय वाटतं? जतिंगामध्ये पक्षी खरंच आत्महत्या करतात, की यामागे अजूनही एखादं गूढ रहस्य दडलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय, थरारक आणि खऱ्या घटनांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.